नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बँक निफ्टीमध्ये आज एक्सपायरी होती, तर काय एक मूव आला बँक निफ्टीमध्ये, आपण काय ट्रेड आयडेंटिफाय केला होता, काय झालं आजच्या ट्रेडमध्ये लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये, त्याच्यासोबत आपण हे पण डिस्कस करू की उद्या मार्केटमध्ये निफ्टीची एक्सपायरी आहे, तर निफ्टी कसा बिहेव करू शकते, काय होऊ शकते निफ्टीमध्ये. सो लेट्स स्टार्ट विथ बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पहिले एक डोजी कॅन्डल बनली मार्केटमध्ये आणि नंतर एक मोठी बिग कॅन्डल बनली. इथे बघू शकतो विदिन 5 मिनिटामध्ये ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलची लेंथ बघू शकता तुम्ही 52,170 पासून 52,300. तर 5 मिनिटाचीच एक कॅन्डल बनली मोठी. त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली अपसाईड मूव्ह करत गेलं. आज मी जो कॉल डिसाईड केला होता 51,700चा कॉल 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये, याला आपण डिस्कस करूया अराउंड 11:30. येस, 9:15. तर हा कॉल 51,000 लेट मी चेक. याला आपण येस 10:40. हां, इथे तर इथे हा 9:15 एक पहिल्या मिनिटाची कॅन्डल, 2, 3, 4 इथे एक बॉलिंजर बँड सेटअप बनला होता आणि डेफिनेटली हा आपण ट्रेड करायला पाहिजे होता. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण ट्रेड करत होतो आणि मी हा सेटअप लाईव्ह ट्रेडिंगमध्ये डिस्कस केला होता की याच्यामध्ये आपण बाय करू. 500च्या वर बाय, 450चा स्टॉप लॉस आणि टार्गेट जे आहे ते 600चं. हा आपला एक इनिशियल प्लॅन होता की 100 पॉईंटचं टार्गेट, 50 पॉईंटचा स्टॉप लॉस. बट येस, हा ट्रेड डिस्कस करेपर्यंत विदिन 1 मिनिटमध्येच 500 पासून 600 रीच झालं. तर आपण जस्ट बोलत होतो, बोलताच 1 मिनिटमध्ये हा वरती आला. इवन श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेसमध्ये आपण जे कॉल देतो त्या कॉलमध्ये पण आपण हा कॉल मी टाईप करून ठेवला होता, पण सेंड करेपर्यंत हा जो आहे 500चा 600 झाला. तर इथे कॉल देणं बनत नव्हतं. इथे ऑलरेडी 600 रीच केल्याच्या नंतर इथे जर मी कॉल दिला असता तर स्टॉप लॉस लावण्यासाठी स्पेस नव्हती, कारण विदिन 1 मिनिट एवढा मोठा मुवमेंट झाला. तर कुठेतरी स्टॉप लॉस वापस या पॉईंटच्या खाली 500च्या खाली 100 पॉईंटचा स्टॉप लॉस, एक मोठा स्टॉप लॉस होत होता. तर आपण हा ट्रेड अवॉइड केला. पण दॅट वॉज द बिगेस्ट मिस्टेक आजसाठी, कारण मार्केटनी एक ट्रेंड जो आहे कंटिन्यू, मग आपण इथे बघू शकतो 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये पण कंटिन्यू मार्केट जे आहे त्याच्यानंतर वरतीच जात राहिलं आणि बँक निफ्टीमध्ये आपण एक ह्यूज ट्रेंड मिस केला. दॅट हॅपन्स. जर 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये समजा 100 पॉईंटचा मूव आला, जिथे आपण बाय करणार होतो तिथूनच 100 पॉईंट वरती चाललं गेलं, तर मग तो कॉल देण्यात काही मतलब नव्हता. तर हा कॉल मिस केला. त्याच्यासाठी मग आपण 52,700चा पुट इथे आपण इथे कंटिन्युअसली हे दोन्ही स्ट्राईक प्राईस लावायला सांगितले होते. इथे मी एक कॉल दिला होता तुम्हाला की मार्केट वर गेलेलं आहे. तर लेट्स सी, आपण बघूया 52,700चा पुट 270च्या वरती आपण बाय करू. हा कॉल आपण डिस्कस केला होता. तर 270च्या वरती गेला, 290पर्यंत टच केला, बट अगेन वापस हा मुवमेंट आला नाही वरच्या साईडला. मार्केट ट्रेंडिंग होतं. तर हे आपल्याला 5 मिनिटातच कळून गेलं. तर मी तुम्हाला 290 गेल्यावर सांगितलं होतं की वापस 270 290 जाऊन जेव्हा 270 आला तेव्हा मी ऑलरेडी सांगितलं होतं ग्रुपमध्ये की एक्झिट करून टाका. आज याच्यामध्ये स्टॉप लॉस होऊ शकते, मार्केट साईडवेज जाईल किंवा स्टॉप लॉस होऊन जाईल. तर 270ला आपण बाय केला आणि 270लाच आपण एक्झिट केला कॉस्ट टू कॉस्ट. त्याच्यानंतर थोड्या वेळ मार्केट साईडवेज गेलं, मग ब्रेकडाऊन झालं. ॲट दी एंड 52,700चा पुट झिरो झाला. तर आज आपला जो आहे कॉस्ट टू कॉस्ट आपण एक्झिट केलं. तर या गोष्टी पण आपल्याला कळायला पाहिजे की कधी मार्केटमध्ये थांबायचं आहे, कधी मार्केटमध्ये नाही थांबायचं. आज जर आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट नसतं केलं तर आपला 220चा स्टॉप लॉस पण ट्रिगर झाला असता. इवन नंतर कोणी जर त्याच्यामध्ये फायर फाईट केलं, इमोशनली जर ट्रेड सांभाळू शकला नाही, तर ॲट दी एंड ट्रेड तो झिरो झाला असता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉफिट तर आपल्याला होत राहील. 2 दिवस आपण कंटिन्यू प्रॉफिट केला ॲडवायझरी सर्व्हिसेसमध्ये. आज आपण जे आहे कॅपिटल प्रोटेक्शन केलं. जिथे बाय केला तिथून वर गेला, बट आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं, कॅपिटल प्रोटेक्शन केलं. मे बी आपल्याला उद्या चान्स मिळेल वापस प्रॉफिट करायचा, बट आज जो आहे आपण स्टॉप लॉस पण वाचवला आणि एक कॅपिटल पण वाचवलं. तर दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे एक शिकण्याचा खूप मोठा पार्ट आहे. तर याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे. आता आपण बघूया उद्या मार्केटमध्ये निफ्टीमध्ये काय होऊ शकते. तर आजचं आपण डिस्कस केलं
की आज लाईव्हमध्ये काय झालं, ॲडवायझरी सर्व्हिसेसमध्ये का मी 52,700 तुम्हाला एक्झिट करायला सांगितलं कॉस्ट प्राईजला. तर हे आपण डिस्कस केलं. आणि आपण जो कॉलमध्ये ट्रेड करणार होतो तो मी का दिला नाही, कारण खूप सारे जणांनी मला विचारलं की सर बॉलिंजर बँड सेटअप तर बनला होता, तुमचा फेवरेट सेटअप आहे, तुम्ही ट्रेड करता याच्यामध्ये, तर आज का नाही दिला. तर त्याचं रिझन हेच होतं की द्यायच्या आधीच त्याची मुवमेंट होऊन गेली. तर देईस्तोवर मुवमेंट झाली तर आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. कधी कधी मुवमेंट जे आहे इमिडिएटली होऊन जाते आपण ट्रेड करायच्या आधी. नाऊ सी निफ्टीमध्ये काय होऊ शकते. तर निफ्टीमध्ये आज एक इंटरेस्टिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला. मार्केटमध्ये मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की ही जी रेंज आहे या रेंजच्या मधातच मार्केट ट्रेड करत आहे. आज पण मार्केट या रेंजच्या मधातच राहू शकते. काय झालं, निफ्टीमध्ये ओपन झाला, रेंज ब्रेक केली, 450 ब्रेक केला, वरती गेला 480 पर्यंत. इथे एक एम पॅटर्न बनला, इमिडिएटली खाली आला 300. जेव्हा रेंज वरच्या साईडला ब्रेक केली, सेम खालच्या साईडला 280 पर्यंत खाली आला. खालच्या साईडलाही थोडीशी ब्रेक केली, वरच्या साईडला थोडीशी ब्रेक केली, वापस येऊन मधात बंद झाला. 344 दाखवत आहे पण क्लोजिंग जे आहे 380ला आलेली आहे. इथे क्लोज आलेला आहे 380ला, एक्झॅक्टली ॲट द सेंटर. आणि आज जे आहे फेडची मीटिंगसुद्धा आहे US मध्ये. त्या मीटिंग नंतर आपल्याला कळेल आयदर गॅपअप किंवा गॅप डाऊन. वरती पण टेस्ट केलं, खालती पण टेस्ट केलं. आता ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला मुवमेंट होणार आहे. तर निफ्टीमध्ये आता आपल्याला बघायचं आहे 450च्या वर गेला तर बाय, 300च्या खाली गेला तर सेल. हे आपल्याला पकडून चालायचं आहे. ज्या साईडला ब्रेक होईल एक मोठा मोमेंटम होईल, त्याच्यासाठी आपल्याला आता रेडी राहायचं आहे निफ्टीमध्ये. तर मी लिहून देतो लेवल्स, तुम्हाला लक्षात ठेवा हे लेवल्स आणि याला ट्रॅक करा उद्याच्या ट्रेडसाठी. तर निफ्टीमध्ये आपल्याला 25,450 याच्यावर जर मुवमेंट होत असेल तर आपल्याला टार्गेट जे आहे 25,600 पर्यंतचं टार्गेट जे आहे उद्या येऊ शकते. 25,300 याच्या खाली जर ब्रेक केला तर 25,200 पर्यंत जे टार्गेट आहे उद्या येऊ शकते. एक मोठा मुवमेंट वरच्या किंवा खालच्या साईडला होऊ शकतो. तर पहिलं टार्गेट 25,200, दुसरं टार्गेट 25,100 याची पण पॉसिबिलिटी आहे. 25,100 पर्यंत येईल. तर याच्यासाठी उद्या रेडी राहायचं आहे. वरती 25,600, खाली 25,100 ही रेंज असू शकते उद्या निफ्टीची. जिथे पण ओपन होईल, जर थोडा वेळ साईडवेज ट्रेड करताय, ब्रेक केलं वरती किंवा खाली, त्याच साईडला आपण ट्रेड करणार. सिम्पल ठेवू, 10 वाजताच्या नंतर मार्केट ज्या साईडला जाईल त्या साईडलाच मार्केट जे आहे दिवसभर जाऊ शकते. त्या साईडला आपल्याला ट्रेड करायचं आहे. इवन ब्रेकआउटच्या नंतर ज्या साईडला मार्केट ब्रेकआउट द्यायला जात असेल, फॉर एक्झाम्पल 450च्या जवळपास मार्केट ब्रेकआउट द्यायला जात आहे, तर 450 600 पर्यंत मुवमेंट करू शकते. 300च्या जवळपास ब्रेकडाऊन करायला येत आहे तर 300 पासून 25,100 पर्यंत खाली मुवमेंट करायला येऊ शकते. 3 दिवस ऑलरेडी मार्केट साईडवेज मोमेंटम केलेला आहे. तर एक मोठा बिग ब्लास्ट बघायला मिळू शकतो वरच्या किंवा खालच्या साईडला. तर बी प्रिपेअर्ड फॉर दॅट इन निफ्टी. आय होप तुम्हाला ॲनालिसिस कळलं असेल आणि तुम्हाला हे पण कळलं असेल की कॅपिटल प्रोटेक्शनचं महत्त्व काय आहे. येस, डेफिनेटली तुम्हाला जर कॉल्स लागत असतील ट्रेडिंग करायसाठी तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेसची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन 1 मंथचा डेमो बुक करू शकता. 1 मंथ तुम्ही बघा आपले कॉल्स कसे येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही 1 इयरचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. अदरवाईज डायरेक्टली तुम्ही 1 इयरचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. पण जी प्राईस दिलेली आहे ती पे करायची गरज नाही आहे. तिथे 20,000ची प्राईस दिलेली आहे. 20,000ची प्राईस पे करायची गरज नाही आहे. कूपन कोड यूज करा. ओनली फॉर यू कूपन कोड यूज करा आणि प्राइजेस जे आहे ते फॉल होणं चालू होऊन जातील. आणि डेफिनेटली तुम्ही जे आहे या 1 इयर ॲन्युअल सबस्क्रिप्शनचा फायदा घेऊ शकता तुमच्या ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी, कॅपिटल प्रोटेक्शनसाठी आणि कॅपिटल इन्क्रीज करण्यासाठी पण. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.